नमस्कार. आजकाल मुलांमध्ये दिसून येणारी कॉमन तक्रार म्हणजेच मलावष्टंभ म्हणजे कॉन्स्टिपेशन. तर यामुळे हळू-हळू भूक मंदावते, पोटात गॅसेस व्हायला लागतात आणि त्यामुळे तुम्ही बघाल तर बऱ्याच मुलांची पोटं पण सुटलेली दिसायला लागतात. तर यावर साधे सोपे काही उपाय आहेत का? हे आपण आज बघणार आहोत. याशिवाय अशी काही सारक औषधं आहेत का, की जी मुलांना देता येतील? ती देणं कितपत योग्य आहे? हे पण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी डॉक्टर दीप्ती कंधारे, मनसा वेलनेसमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. रोजच्या रोज सकाळी उठल्याबरोबर पोट साफ होणं ही आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगली सवय आहे. त्यामुळे मग भूक चांगली लागते. नंतर दिवसभर आपण जे काही खातो त्या अन्नाचं पचन पण चांगल्या पद्धतीने होतं. पण मुलांच्या बाबतीत तुम्ही बघाल तर बऱ्याचदा सकाळी शाळा असते. मग मुलं अगदी धावत पळत घाई गडबडीत आवरतात आणि शाळेला पळतात. तर त्यामुळे काय होतं, की त्यांना सकाळी पोट साफ व्हायची सवय राहत नाही. मग दिवसभरात कधीतरी होतं. बरेचदा तर असं पण होतं, की मुलांना एका दिवसाआड एक होतं. म्हणजे रेग्युलर असं पोट साफ होणे अशी सवयच नसते त्यांना. तर यासाठी काय-काय करता येईल? तर सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट तुम्ही करा, की मुलांना आता ज्यावेळेला उठवताय त्यापेक्षा एक अर्धा 1 तास आधीच उठवायचं. एकतर काय होतं सकाळी लवकर उठली मुलं म्हणजे वाताच्या काळात जर उठली, तर त्यावेळेला पोट साफ व्हायला मदत होते. कारण वाताच्या काळात वाताचं त्याला सहाय्य असतं पोट साफ होण्यासाठी. त्यामुळे ही एक गोष्ट केली तरी अर्धं काम होऊन जातं. मग सकाळी थोडंसं कोमट पाणी वगैरे प्यायलं, की त्यांना टॉयलेटमध्ये जाऊन बसायला सांगायचं. एक 5-10 मिनिटं बसायचं. अशी रोज जर सवय लागली, तर हळू त्यांच्या आतड्यांना, पोटाला सवय लागते. दुसरी महत्वाची गोष्ट काय असेल, तर शाळेत जाताना मी बघते आजकाल बरीच मुलं बरेचसे विदेशी पदार्थ हे त्यांच्या ब्रेकफास्टला असतात. सीरियल्स म्हणजे कॉर्नफ्लेक्स असतील, चोको पॉप्स असतील किंवा कुठले-कुठले एनर्जी ड्रिंक्स म्हणजे जसे ब्राउन कलरच्या पावडरी त्या सगळ्या दुधात घालून घेतात. तर या सगळ्यामुळे काय होतं, हे सगळे पदार्थ रुक्ष असतात. म्हणजे त्यानी मलाला रुक्षपणा येतो, कोरडेपणा येतो. त्यामुळे कॉन्स्टिपेशनची टेंडन्सी होते. शिवाय पचायला जड असतात हे पदार्थ आणि आपल्या लक्षात येत नाही, पण त्याच्यात ॲडेड शुगर असते. म्हणजे त्याची चव लागत नाही, पण शुगर असते. तर एरवी अजून मुलं बाकी गोड पण खाणारच आणि शिवाय या सगळ्यातनं पण शुगर, कधी-कधी ॲडिशनल त्याच्याबरोबर मीठ पण असतं. तर हे सगळं कॉम्बिनेशन सकाळ-सकाळ त्यांच्या पोटात जातं. बरं, मग द्यायचं काय अशा वेळेला मुलांना? तर तुम्ही रोज सकाळी जे काही बनवता म्हणजे घरातल्या बाकीच्यांसाठी किंवा टिफिनसाठी, तर तेच थोडंफार मुलांना जे आवडत असेल, ते तुम्ही देत जा. अगदीच ते नाही आवडलं, तर ज्यांना दूध आवडतं ते दूध घेऊ शकतात. पण त्याच्याऐवजी मग त्याच्यात ह्या सगळ्या पावडरी मिसळायच्या ऐवजी बदामाची पावडर असेल किंवा घरी जे काही बनवलेलं असतं ना, म्हणजे कुठलेही ड्राय फ्रुट्स बारीक करून, कधी वेलची पूड, तर असं तुम्ही मिक्स करून दुधामधून दिलं, तरी पण चालू शकेल. अगदीच कधीतरी त्यांना आवडत असेल, तर एखादी खीर बनवून दिली, तरी पण चालतं. तर ही सकाळची गोष्ट झाली. दुसरी एक महत्वाची सवय म्हणजे त्यांच्या आहारामध्ये निदान दिवसातून एकदा तरी व्यवस्थित वाटीभर डाळ, वरण, आमटी असं काहीतरी नक्की पोटात गेलं पाहिजे. म्हणजे दुपारी जर ते डबा खात असतील आणि त्यात कोरडी पोळी भाजी किंवा असं काही असेल, तर निदान संध्याकाळच्या जेवणात तरी. संध्याकाळच्या जेवणात आणि मग ह्यासोबत 1 चमचा कमीत कमी गाईचं तूप हे अवश्य गेलं पाहिजे. म्हणजे भातामध्ये मिसळून किंवा आमटी भातामध्ये असं जेवणामध्ये 1 चमचा तूप हे नक्की असलं पाहिजे. यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे संध्याकाळच्या वेळी मुलं जेव्हा खेळायला जाण्यापूर्वी किंवा हॉबी क्लासला जात असतील, तर त्याच्या आधी त्यांना फळ खाऊन जायची सवय लावा. म्हणजे सीझनल असं कोणतंही फळ आणि पूर्ण फळ म्हणजे इथे मिल्कशेक किंवा स्मूदी असं नाही, तर पूर्ण अख्खं फळ खाऊन जायची सवय लावा. याने काय होतं, की त्यांना फायबर कंटेंट पण मिळतो. पूर्ण फळ खाल्लं तर ते पचायला पण सोपं असतं. त्याने पूर्ण न्यूट्रिशन पण मिळतं. ही झाली रोजच्या आहाराबाबत. आता काय-काय अव्हॉइड करायचं हे पण खूप जास्ती महत्वाचं आहे. तर मुलांच्या बाबतीत आपल्या घरातले पदार्थांमध्ये काही अव्हॉइड करण्याची गरज नसते. पण आजकाल बऱ्याच मुलांना पिझ्झा, पास्ता किंवा हे जे पदार्थ आहेत त्याची खूप जास्त आवड आहे. त्यामुळे ऑलमोस्ट लाइक वीकेंडला किंवा असं काही सेलिब्रेशनला त्यांना पिझ्झा नक्की हवा असतो. तर हा जो पदार्थ आहे ना, ह्याने नक्की कॉन्स्टिपेशन होतं. म्हणजे बऱ्याचदा मुलांना होतच असतं. काही जण जर आत्ता होत नसेल तरी हे जर खात राहिले तर पुढे अवश्य याने कॉन्स्टिपेशन होणार. त्यामुळे हे पदार्थ शक्यतो अव्हॉइड करा. अगदीच जर खायची वेळ आली तर पूर्ण पोटभर किंवा पूर्ण मील हेच न खाता एखादा तुकडा खायचा आणि त्याच्या बरोबरीने बाकी तुम्ही खाऊ शकता. फळं असेल, सलाड असेल किंवा अजून जे काही असेल ते.
तर ह्याच्यामध्ये मेनली मैद्याचे पदार्थ हे तुम्ही जितके अव्हॉइड कराल तितकं चांगलं असतं. आता ह्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा हा येतो, की मुलांना सारक औषधं द्यायची की नाही. तर आयडियली सारक औषध हे म्हणजे कॉन्स्टिपेशनसाठी सतत देण्याचं औषध नाहीये. सारक औषध तात्पुरता इफेक्ट देतो. म्हणजे तुम्ही एखाद्या वेळेस घेतलं, तर त्याने एखाद्या वेळेस पोट साफ होतं. पण ह्याने जी सवय आहे, म्हणजे मलावष्टंबाची सवय, तर ती मोडत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे वैद्याच्या सल्ल्यानेच घेतलं पाहिजे. तर त्यामुळे मग तुम्ही घरच्या घरी मुलांना कोणतंही सारक औषध न देणं हे चांगलं असतं. याने काय होतं, की अगेन डायजेशन सुधारत नाही. त्याने तात्पुरतं फक्त इफेक्ट येतो. त्यामुळे पोट साफ होणं हे अल्टिमेटली डायजेशन सुधारल्यानंतरच होतं. त्यामुळे मूळ भर हाच असला पाहिजे, की पचन चांगलं होईल, त्यात व्यवस्थित चांगलं न्यूट्रिशियस घरचं खाल्लं जाईल आणि त्यामुळे मग पोट साफ होईल. त्यातल्या त्यात एरंडेल तेल हे सुद्धा चांगलं असतं मुलांसाठी. पण ते देताना पण त्याचा डोस किती आहे, तर ह्याच्यासाठी मुलाचं वय काय आहे, वजन काय आहे, त्याचा कोठा कसा आहे, हे सगळं एकदा तरी वैद्याने बघून मग त्याने डोस सांगितला पाहिजे आणि त्या प्रमाणात तुम्ही हे त्यांना देऊ शकता. अदरवाईज बाकी औषधं द्यायची काही गरज पण नसते. ॲडिशनली अजून एक करू शकता तुम्ही. सकाळी मी म्हटलं तसं बाकी देत असाल, तर त्याच्यासोबत एक 10-15 भिजवलेले काळे मनुके आणि एखाद दुसरा बदाम किंवा इव्हन सुकं अंजीर हे थोडा वेळ भिजवून. तर हे जर दिलं तर ह्याने पण हळू-हळू पोटाला स्निग्धता येते आणि पोट साफ व्हायला मदत होते. तर हे सगळे उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा, की त्याने किती फरक पडला. असेच छान-छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.